छान आहे. आवडला? मुलांचा आवडता पदार्थ म्हणजे शंकरपाळे. तर चला या दिवाळीला बनवूया शंकरपाळे. त्याकरता मी घेतलाय मैदा, वेलची पूड, 2 वाट्या दूध. याच वाटीचं माप मी पूर्ण शंकरपाळे करताना वापरणार आहे. याच वाटीने घेतलेली आहे 2 वाट्या साखर आणि तूप सुद्धा 2 वाटी. हे तूप तुम्हाला वितळवून घ्यायचं असेल तरी चालेल. त्यानंतर आपण ठेवणार आहोत कढई. कढईमध्ये घालायचंय 2 वाट्या तूप, त्यानंतर 2 वाटी साखर आणि 2 वाटी दूध. सगळं समप्रमाणात घ्यायचं आहे. माप कुठलेही घेतलं तरी चालेल. आता मी मैद्याचं प्रमाण सांगितलेलं नाही, त्यामागे कारणही असंच आहे. कारण बरेचदा काय होतं की हे जे काही सारण मी आता करतेय दूध, साखर आणि तुपाचं, यामध्ये मी वेलची पूड घातलेली आहे. तर हे प्रमाण बरेचदा जास्ती होतं आणि घेतलेला मैदा कमी पडतो. आता दिवाळी म्हटलं की शंकरपाळे हे भरपूर करायचे. त्यामुळे या प्रमाणात हे जे काही माप आहे, यात जेवढा मैदा बसेल तेवढा मैदा मी यात घालणार आहे. तर अंदाजानुसार पहिले मैदा परातीमध्ये काढून घेतला आहे आणि त्यामध्ये मावेल तेवढा हा पाक आपण घालणार आहोत. पण जर का तुम्हाला शंकरपाळे जास्ती गोड आवडत असतील तर त्यात तुम्ही 2च्या ऐवजी 2.5 वाटी साखर घातली तरी चालेल. मैद्यामध्ये थोडंसं मीठ घातलंय, किंचित मीठ घालायचंय आणि ते मिक्स करून घ्यायचंय. त्याने गोडाला जरा चांगली चव येते. आता ह्या छोट्या परातीमध्ये शंकरपाळे करणं शक्य नव्हतं, त्यामुळे मी एक मोठ्या पातेल्यामध्ये हा मैदा काढून घेतला आणि आपला झालेला पाक, ॲक्च्युली तो पाक नाहीच आहे, पण जे काही आपण गरम करून घेतलं ते सारण आपल्याला या मैद्यामध्ये घालायचं आणि बसेल तेवढा मैदा त्यात घालायचा. हा अगदी आपल्या कणकेसारखा स्मूथ अशी कणिक मळली जाणार नाही. थोडी ओबड-धोबड मळल्या गेली तरी आपल्याला ते चालणार आहे. तर इथे छानपैकी मैदा आणि तो पाक मिक्स करून घ्यायचा. थोडाच पाक उरलेला आहे. या पाकामध्ये मावेल तेवढा मैदा आपण घालणार आहोत. याआधी केलेला चकला आणि चकल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की सांगाल. आता आपण यात परत थोडा मैदा घालणार आहोत आणि हे छान मिक्स करून घ्यायचंय. मिक्स करताना कदाचित थोडं जास्ती जोर लागेल. कणिक जेवढी इझिली आपल्याला मळल्या जाते तितक्या इझिली ते मैदा आणि हा पाक मळल्या जाणार नाही. त्यामुळे एखाद्या वेळेस तुम्हाला जमत असेल तर ओट्यावर काढून हाताने, दोन्ही हाताने हाताला तेल किंवा तूप लावून ते मळून घेतलं तरी चालेल. इथे शंकरपाळ्याचं सारण बनवून तयार आहे. आता आपण याला 5 मिनिटं झाकून ठेवूया. डायरेक्ट करायला घेतलं तरीही चालतं. शंकरपाळ्याचं भिजवत असताना गॅसवर कढई ठेवून ठेवलं तरी चालेल, म्हणजे तेवढा वेळ वाचतो. आता आपण शंकरपाळे लाटायला घेऊया. एक गोळा काढून झाला की परत पातेल्यावर झाकणी झाकून ठेवायची, नाहीतर ती कणिक परत कडक होते आणि लाटायला त्रास होतो. तुम्हाला जमत नसेल पोळपाटावर तर तुम्ही ओट्यावर सुद्धा लाटू शकता. पोळी एकदा थोडी लाटली गेली की मग त्यानंतरची पोळी फार इझिली लाटल्या जाते. सुरुवातीला थोडा त्रास होतो. तसेही आपल्याला अगदी गोलाकारच हवी आहे असं काही नाही आहे, कारण आपण याच्या कडा काढून घेणार आहोत. कारण आपल्याला चौकोनी किंवा डायमंड शेपमध्ये जर शंकरपाळे हवे असतील तर आपल्याला याच्या बाजूच्या कडा काढून घेणे भाग आहे. तुम्हाला मी आता इथे याची जाडी दाखवते आहे. हे अजून फुगले जाणार आहेत तळल्यावर, पण ही इतकीच जाडी ठेवायची म्हणजे शंकरपाळे छान खुसखुशीत आणि क्रंची लागतात. आता माझ्याकडे पिझ्झा कटर होतं, त्याची मदत घेऊन मी याचे चौकोनी भाग पाडून घेते आहे. वर्षानुवर्ष मी याच मापाने शंकरपाळे करते आहे.
आणि ट्रस्ट मी खूप छान होतात, क्रिस्पी होतात आणि साखरेचं प्रमाणही अगदी व्यवस्थित असतं. सो नक्की ट्राय करून बघा. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. माझ्या इतर रेसिपी पण बघा आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. थँक यू सो मच.